म्हणून घेतलाय, तर बाकीच्या मुस्लिमांच्या शेती दाखवतो आम्ही तुम्हाला. मराठा जर माळ्यांना तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असलं, त्यांचा अमुक अमुक व्यवसाय म्हणून घेतलं, तर आम्ही तुम्हाला व्यवसाय दाखवतो आमची. ते जर बागायती शेती करतायत माळी म्हणून त्यांना दिले, आम्ही शेतकरी मराठ्यात दाखवतो. आम्हाला उत्तर द्या आता, उत्तर. ते तसले गोड बोलू नका आता. त्यांचे लाड खूप पुरवलेत तुम्ही आता. आमचा त्यांना विरोध नाही, तो एकटा सोडला तर बाकीच्याला विरोध नाही. तुम्ही आता उत्तर द्या. कायद्याने उत्तर पाहिजे ना तुम्हाला, संविधानानं पाहिजे ना तुम्हाला. तर आता आम्हाला याची उत्तर द्या, तुम्ही त्यांना घेतलं कसं. याच्याबरोबर आमचा तिसरा मुद्दा आहे, हे दोन सांगितलेत. सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात. जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात पाशा पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी मधून नोंद निघाली. एकच नाव सांगतो. जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली, तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता. तुम्हाला कायद्याने चालायचंय ना. जर बाकीच्यांच्या नोंदी निघायला लागल्यात आणि यांना दिलं ना 67च्या नंतर, यांची एकाची नोंद नाही उकडच, तुम्ही यांना कशाच्या आधारावर 16% आरक्षण दिलं. आमच्या पाठीत खंजीर खुपसून, आमचं वाटोळं करून तुम्ही दिलं कसं. परत हेच म्हणतात आमच्या आरक्षणाला धक्का लावता. ही भूमिका आम्हाला पसंत नाही. इतके दिवस आम्ही भाऊ म्हणून वागलो. तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्या ताटात औषधच घालायचं काम केलं, प्रत्येक वेळेस. तरी आम्ही सोडूनच देत राहिलो. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं. आम्हाला आधार आहे ना, सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे. ज्याला घ्यायचे मी नाव घेतो, याच्यातले ते घेते, नाही तर नका घ्यायना. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात, त्यांना देणं आवश्यक आहे. तुम्ही कशा देत नाहीत. लोहार समाजाचे निघाल्यात, काही कुंभार समाजाचे निघाल्यात. का देत नाहीत तुम्ही, त्यांच्यावर का अन्याय करताय. ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही. काय कारण आहे तुमचं न देण्याचं. यांना सुद्धा आता मिळालं पाहिजे. त्यांच्यावर बी अन्याय होता कामा. आता हे संगत लफडं सगळं सुरू. आता बेकायदेशीर बोगस आरक्षण दिलं कोणालाच नोंदी नसताना, ते तुम्ही कायदेशीर मानायला लागलात. नाही तर पुरंच रद्द करून टाका, घटनेने दिलेलं सोडून. ओरिजिनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेलं जे आरक्षण आहे कायद्यानं, आम्हाला एकट्याला बाजूला सारून 16% कशाचा आधार न घेता दिलेलं. पोटजाती उपजाती म्हणून दिलं. आणि मराठ्यांचं कुणबीचं असून सुद्धा आत्ता आम्ही विदर्भातले खानदेशचे कुणबी एक आहेत. आत्ता तुम्हाला विधानसभेला दिसतो ना, माहित का नाही, कारण कुणबी मराठी एकच आहेत. तुम्हाला पुढचा बी काचका सांगतो. मग आम्हाला का कुणबी मराठी एक म्हणून देऊ, पोटजात म्हणून देऊ शकत नाही तुम्ही. बाकीच्या जसं दिले. आम्हाला आता निकषच सांगा, यांना आरक्षण देण्याचे निकष काय. नसता ते वरचं 16% सगळं उडून टाका. नसता आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागणार आहे. 3 मुद्दे सांगितले तुम्हाला, आता चौथा सांगतो. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देता येत असली तर द्या. कारण त्या सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका. जर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्याप्रमाणे व्याख्या नाही केली, तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल, लक्षात ठेवा. त्यांचा दबावात येऊन तुम्ही सांगितलं होतं आमची व्याख्या घेतो आणि अबकड सुद्धा करतो. ही व्याख्या बनवताना बच्चू भाऊ कडू सुद्धा होते, चिवटे होते, ते यादव होते, आणखीन बरेचसे लोक त्यांचे सुद्धा होते. सचिव त्या बनवताना तिथं सचिव सुद्धा होते. आम्ही सांगताना
आता याच्या पुढचं सांगतो, काही लोक म्हणतात आमचे 2-3 जण आहेत, बहुतेक तिकडून झाले असतील बहुतेक असं वाटतंय, मी शंका